सभा एक दिवस आधी होत असते, परंतु यावेळेस पहिल्यांदाच उद्यापर्यंत प्रचाराची सभा चालणार आहे महाराष्ट्रामध्ये, जिथं जिथं 20 तारखेला मतदान आहे. पण मी आपल्या सगळ्या सहकारी मित्रांना सांगितलं की तुम्ही आजच घ्या, कारण उद्याच्या सभा ऐकण्याच्या मनस्थितीत मतदार नसतात अनेक जण. त्याच्यामुळं मला जे सांगायचं ते मी आज सांगतो, कारण उद्या तुम्हाला विचार करावा लागेल ना, आता कोण एवढं सगळ्यांचं ऐकलं, कुणाला आता बटन दाबायचं, तो विचार करायला मी उद्याचा दिवस तुम्हाला ठेवलेला, म्हणून मी आज सभा घेतोय. मित्रांनो, आपल्या बारामती नगरपालिकेची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय माझ्या बारामतीकरांना घ्यायचा आहे. आणि हा निर्णय घेत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजच्या सभेला उपस्थित असणारे आपले पुरुषोत्तम दादा जगताप, तसंच जय पाटील, अनिता गायकवाड, पृथ्वीराज बापू जाचक, संभाजी होळकर, इम्तियाज शिकिलकर, योगेश जगताप, नितीन शेंडे, किरण गुजर, प्रकाश चव्हाण, जगदीश पंजाबी, अनेक सहकारी आहेत. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभे केलेले सन्माननीय उमेदवार, सर्व माझे जीवाभावाचे कार्यकर्ते, सर्व माझे बारामतीकर, माझ्या लाडक्या बहिणी, सर्व माझे पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, ह्यावेळेस पहिल्यांदाच एकदा असंच झालेलं होतं, मला साल आठवत नाही, परंतु त्यावेळेस पण नाही 91ला मी तुमचा सगळ्यांचा खासदारकीचा उमेदवार या नात्याने उभा राहिलो होतो. आदरणीय पवारसाहेबांनी, स्वर्गीय राजीव गांधींनी मला उमेदवारी दिली होती, तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले. आणि त्यावेळेस अशी काही घटना घडली देशामध्ये की राजूजी आपल्यातनं निघून गेले आणि त्याच्यामुळं 1 महिना निवडणुका पुढे गेल्या. 1 महिना, मे महिन्याचा काळ होता आणि नंतर मतदान झालं, काहीच आधी झालं, काहीच नंतर झालं. यावेळेस मला वाटतं 288 नगरपंचायत, नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका होत्या महाराष्ट्रामध्ये, चांद्यापासून बांद्यापर्यंत. परंतु ह्या निवडणुका होत असताना काहींचं मतदान झालं, काही जण कोर्टात गेल्यामुळं, कोर्टाने त्याच्याबद्दलचा निर्णय दिल्यामुळं ते मतदान आता उद्याच्या 20 तारखेला होणार आहे. आणि नंतर माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आणि झालेल्या निवडणुका आणि 18 दिवस पुढे गेलेल्या निवडणुका, ह्याचं सगळ्याचं मतमोजणी 21 तारखेला होणार आहे. अशा पद्धतीनं ही सगळी परिस्थिती आहे. एकंदरीतच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की मी नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगत असतो की बाबांनो, मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं जाणारा एक कार्यकर्ता आहे. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय. त्या पक्षाची भूमिका देखील तीच आहे. पक्षाची ज्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांनी स्थापना केली 10 जून 1999ला आहे, त्याही वेळेस सगळ्या दिग्गजांनी हाच विचार आणि ही भूमिका सर्वांच्या समोर मांडली. आणि त्याच्यानंतर गेले 26 वर्ष कसे चढ उतार आले त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. मी ज्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा म्हणत असतो, त्यावेळेस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो आपल्याला बहुजन समाजाच्या कल्याणाचा वारसा दिला, आपल्या राज्यात, आपल्या देशात, आपल्या परिसरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदांनी राहतात. 67 पासूनचं थोडं बहुत मला माहिती आहे, कारण मी त्यावेळेस हायस्कूलमध्ये होतो, 3री का 4थीमध्ये. तेव्हापासून मी बघत आलेलो आहे, कधी आपल्यामध्ये एकमेकाच्या जातीबद्दल, एकमेकाच्या धर्मामधील विरोध किंवा कुठेतरी दरी, कुठेतरी अंतर असं पडलेलं आपण कधी बघितलं नाही. आणि तशा पद्धतीनं आपल्या वडीलधाऱ्यांनी पण आपल्याला शिकवलं नाही आणि आपण पण ते कधी मनाला पण आपल्या शिवत नाही. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि हेच खरं बारामतीकरांचं कामाचे जे काही एकंदरीत पद्धत आहे, ती पद्धत आपल्याला सगळ्यांना आपलीशी वाटत असते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसं बघितलं तर स्थापना झाल्यापासून वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे. मी पण त्या ठिकाणी करतो. आता महानगरपालिकेच्याही निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या बारामतीमध्ये देखील अनेक सहकारी मित्रांनी उमेदवारी मागितलेली होती आणि ही उमेदवारी मागत असताना ह्यावेळेस पहिल्यांदाच बरेच दिवसांनी
5 वर्षाकरता, जसं मागे आपण पौर्णिमा तावऱ्यांना 5 वर्षाच्या करता निवडून दिलेलं होतं, तशा पद्धतीनं यावेळेस देखील सर्वसाधारण जागेच्या करता आरक्षण निघालं आणि त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या करता सर्वांशी चर्चा विनिमय करून सचिन सदाशिवराव सातव यांचं आपण नाव म्हणजे फायनल केलं. मी सगळ्यांशी बोलत असतो, मुलाखती घेत असतो, इतरही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी विचारत असतो. प्रत्येकाची मतांतर असू शकतं, पण बहुमताचा आदर करून त्याच्यामध्ये निर्णय घेत असतो. त्याच्यामध्ये दुसरी भावना ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये कालही नव्हती, आजही नाही, उद्याही नसणार आहे. त्याच्यातून आपले जे 20 प्रभाग आहेत, त्या 20 प्रभागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 19 प्रभागात 2-2 उमेदवार आहेत आणि जो 20वा प्रभाग आहे तिथं 3 आहेत. त्याच्यामुळं 41 हे आणि नगराध्यक्षाचा 142 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे. अनेक जणांनी नाराज झाले, दादा तुम्ही आम्हाला उमेदवारी दिली नाही, आम्ही पहिल्यापासून तुमच्या बरोबर आहे, पहिल्यापासून कुठेही आम्ही कमी पडलो नाही, 2-2 पिढ्या तुमच्या बरोबर आहे, 3-3 पिढ्या तुमच्या बरोबर आहे. परंतु मित्रांनो, जागा मर्यादित असताना मलाही वाटतं की कार्यकर्त्यांना अनेकांना संधी देता आली पाहिजे, वेगवेगळ्या घटकाला संधी देता आली पाहिजे, वेगवेगळ्या वयोगटातल्या माझ्या सहकाऱ्यांना संधी देता आली पाहिजे. आणि त्याच्यातून आपण देखील मला प्रतिसाद दिला. 8 जागा बिनविरोध आल्या आणि त्याच्याबद्दल ज्यांनी उमेदवारी मागे घेतली त्या सर्व मान्यवरांना, सर्व माझ्या सहकाऱ्यांना, ज्यांनी ह्या 8 नगरसेवकांना बिनविरोध आणण्याच्या करता प्रयत्न केले, त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, आता ह्या ज्या निवडणुका होणार आहेत ते 41 वजा 8 अशा पद्धतीनं मला वाटतं 33 जागांच्यावर निवडणुका होणार आहेत. 2 मशीन प्रत्येकाला येणार आहे. पहिल्या मशीनमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, त्याच्यामध्ये सचिनच्या नावाच्या पुढं आपल्याला बटन दाबायचं आहे घड्याळाच्या तिथलं, आणि बाकीच्या ठिकाणी दुसरं मशीन येणार आहे, तिथं प्रत्येक ठिकाणी 2-2 उमेदवार असतील. म्हणजे 2 ठिकाणी बटन दाबायची, प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक अ आणि प्रभाग क्रमांक 1चं ब अशा पद्धतीनं ते सगळे बहुतेकांनी सांगितलं असेल. मध्ये गॅप पण खूप पडला. त्याच्यावर जो टेम्पो चढत गेलेला होता तोही टेम्पो इतके दिवस ठेवणं खूप कार्यकर्त्यांना पण, तसंच उमेदवारांना पण, उमेदवारांच्या समर्थकांना पण, संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पण अडचणीचं होतं. आणि ते बारामती नव्हे तर सगळीकडेच झालं असं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं करत असताना मी आपल्याला सगळ्यांना एक आव्हान करणार आहे की तुम्ही मला 91 पासून संधी दिली, 91 पासून आजपर्यंत खासदार आणि आमदार तुम्ही लोकांनी केलं. करत असताना कधी मी सरकारमध्ये होतो, कधी मी सरकारमध्ये नव्हतो, परंतु त्याचा विचार बारामतीकरांनी पण कधी केला नाही. मी विरोधी पक्षामध्ये असलो तरी देखील बारामती शहराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, माझ्या बारामती ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल, ज्या जिल्ह्यांनी मला संधी दिलेली आहे त्या जिल्ह्याचा कायापालट आपल्याला कसा करता येईल, समाजातल्या सर्व घटकाला आपल्याला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाता येईल. आज या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही स्वतःच मनाला विचारा की बाबा 9 वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला सगळ्यांना आव्हान केलेलं होतं, तेव्हाच 2-3चा अपवाद वगळता बहुतेक सगळे उमेदवार माझ्या विचारांचे, तुम्ही पक्षाच्या विचारांचे निवडून दिलेले होते. आणि त्याच्यानंतर माझी जबाबदारी वाढली. वास्तविक त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं, मी विरोधी पक्षामध्ये होतो. 2017ची गोष्ट. तरी देखील आपण काम करत राहिलो. त्याच्यानंतर 19ला आपण सरकारमध्ये आलो. सरकारमध्ये आल्यानंतर मग आपण मागं वळून बघितलं नाही. आपण सगळ्याच महाराष्ट्राला विकासाच्या करता निधी देत होतो, पण बारामतीच्या परिसरामध्ये निधी देत असताना थोडंसं बारकाईनं प्रत्येक निधीचा वापर हा तिथल्या कामाच्या करता योग्य दर्जेदार काम कसं होईल याकरता मी आणि माझे सगळे सहकारी, त्याच्यामध्ये अधिकारी वर्गाने पण मला साथ दिली. कधी कधी मी कॉन्ट्रॅक्टर लोकांना बोललो असेल, कडक भाषेत आजही बोलत असतो, पाहणी करत असतो. एक मला त्याच्यामध्ये आनंद मिळतो की ज्या बारामतीकरांनी आपल्याला इतक्या मोठ्या पदावर अनेकदा बसवलं, मग
त्यांचे ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवणं आपलं कर्तव्य आहे. आणि आज बारामतीकरांनो, मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करत असताना म्हणजे तुम्हाला हात जोडून विनंती की तुम्ही तुमच्या मनाला विचारा की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी काही तालुक्याची शहरं आहेत त्या शहरांच्या मध्ये काय परिस्थिती तिथल्या प्रत्येक शहराची आहे आणि आपण सगळे ज्या बारामतीमध्ये राहतो त्या बारामतीची शहराची परिस्थिती काय. माझा असा दावा नाही, सगळंच आलबेल आहे, अजूनही काही भागामध्ये काम करण्याची गरज आहे. मगाशी बोलत असताना सचिननी त्याचा उल्लेख केला. अजूनही काही ठिकाणी माझा गरीब वर्ग हा चांगल्या घरामध्ये जो राहायला पाहिजे, मग पंतप्रधान आवास योजना असेल किंवा इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता EWS त्याला आपण म्हणतो, त्याच्याबद्दल घरबांधीचा कार्यक्रम असेल, त्याच्याकरता आम्ही नॉर्म्स बदललेले, त्याकरता जो भूमिहीन आहे त्याला सरकारची जमीन कशी उपलब्ध करून देता येईल, तिथं आपल्याला व्हर्टिकल कसं जाता येईल म्हणजे उंच इमारत कशी बांधता येईल, याही पद्धतीचा प्रयत्न आपला चाललेला. मला अनेक अमराईकर भेटले तेव्हाही मी त्यांना म्हणालो, मी काय बोलतो की ज्या वेळेस बारामतीकर अनेक लोक वेगवेगळ्या मीडियाच्या सहकाऱ्यांना सांगायचे नाही बाबा आम्ही अजित पवार जे उमेदवारी देतील त्यांचं बटन दाबणार आहे, त्यावेळेस माझे जे विरोधक आहेत त्यांचं ते काम आहे की चला आम्ही अमराईत दाखवतो. मग त्या अमराईतल्या गल्ली बोळात नाहीचं बघा, ही बारामती आणि ती बारामती फरक आहे का नाही. मी आहे ना, मी कुठं नाही म्हणतो, परंतु ते गल्ली बोळ दूर करण्याची ताकद हे अजित पवारांच्यात आहे, दुसरा कुणाचा घास नाही. पण त्यावेळेस तिथल्याही स्थानिकांनी मला मदत केली पाहिजे ना. जर तिथं असणारं मला वाटतं प्रतिभा नगरला लागून असणारं कुठलं नगर आहे, चंद्रमणी नगर, त्याच्यानंतर अमराई जिथं मी अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळलो, ते सगळं पटांगण होतं. आपली जी सार्वजनिक विहीर आहे ती, तिथला सगळा तो परिसर, या सगळ्या परिसरात किंवा आमचा मांगारुडी समाज राहतो तिथली एक सोसायटी, त्याच्यात पण आता इतक्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. मी आज तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत ही एकेकाळी अक्षरशः अजीर्ण झाली होती, जीर्ण झालेली होती, कधी पडेल हे सांगता येत नव्हतं, इतकी जीर्ण झाली होती, परंतु ती आपण किती चांगल्या पद्धतीनं बांधली. तशाच पद्धतीचं अनुकरण आपल्याला करायचं, परंतु टाळी एका हाताने वाजत नाही, त्याच्यात कुणी राजकारण आणू नये. मी पुढाकार घ्यायला तयार आहे, तुम्ही तिथं प्रतिसाद दिला पाहिजे. ज्यांच्या ऐकण्यामध्ये ती लोक आहेत त्याच्यामध्ये कारण नसताना हे क्रेडिट अमक्याला जाईल आणि क्रेडिट तमक्याला जाईल हा विचार करू नका. ह्याच्यातून तिथं राहणाऱ्या गरीब माणसाला त्याचं कुटुंब व्यवस्थितपणे त्या घराचा फायदा घेऊन त्याचा संसार मार्गी लागेल, त्यांची मुलं बाळ चांगल्या पद्धतीने शिकतील, ही आपल्यासारख्याची भूमिका आहे. आणि म्हणून अनेक प्रकारच्या गोष्टी या बारामतीच्या परिसरामध्ये करण्याचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी, माझे एकट्या दुकट्याचं काम नाही, त्याला सवंगडी पण असावे लागतात. मी उद्याच्याला बघत असताना सांगितलं ह्याची नोंद करून घ्या, पुढच्या ट्रिपला मी आल्यानंतर ज्यावेळेस मी राऊंडला येईल त्यावेळेस हे गोष्टी मला तिथे दिसल्या पाहिजे, हे मी सतत सांगत असतो. आज तुम्हाला जर इथून आपला तिरंगा सर्कल तिथपासून आता डायनॅमिक्स पर्यंत हा संपूर्ण रस्ता, आता आपल्या विद्या कॉर्नर चौक ते आता डायनॅमिक्सच्या पर्यंतचा रस्त्याचं पण काम दिलेलं आहे, तो पण 4 लेन होणार आहे. मित्रांनो विचार करा, मी भिगवण रोड हा नंतर पुन्हा तिकडं सर्व्हिस रोड आणि इकडं सर्व्हिस रोड केले, मला बारामतीकरांनी साथ दिली, परंतु ते करत असताना ते जर आज केलं नसतं तर काय अवस्था भिगवण रोडची झाली असते. तुम्हीच तुमच्या मनाला विचारा. आपण डेव्हलपमेंट केली परंतु पार्किंगची पण व्यवस्था केली. आज मी जाता येता बघतो, कधी रात्री आलो अपरात्री आलो, आता पण माझे जरा काही काम होतं विद्याप्रतिष्ठानमध्ये होतं, माझ्या कृषी मूल शिक्षण संस्थेमध्ये होतं, आणि ते सगळं करून मला ज्यावेळेस निरोप आला की या सभेला, त्यावेळेस पिऊन मी येताना कुठं काही झाड खराब झालंय का, कुठं काही झालंय का, सतत लक्ष द्यावं लागतं. मित्रांनो तुमचं स्वतःचं घर असेल तर घरामध्ये 4 कुंड्या असल्या तरी वेळच्या वेळेला पाणी घालावं लागतं, त्यावेळेस त्या कुंड्या चांगल्या राहत आहेत. हे तर अख्ख्या बारामतीच्या संदर्भामध्ये कुठं टँकर लावा. आता मी एन्व्हायरमेंट फोरमचा मला वाटतं 20,000 लिटरचा टँकर परवा मी पाठवला की बाबा ठीक आहे तुम्हीच मला मोठं केलं, आज मी कुणाला शब्द टाकल्यानंतर ते मला CSRचा निधी त्या ठिकाणी देतात आणि त्याच्यातनं
काम होतं. आता बघा, टप्पा 1 बजेट INR साधारण 23,29,00,000चं सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग फेज 1चं आपण युनिट आपली तांदूळवाडीला जवळपास 12 एकर, किती एकर जागा? 12 एकर जागेत, 12 एकर जागेमध्ये इतकं चांगल्या पद्धतीचं सेंटर आपण त्या ठिकाणी उभं करतोय. आणि ते सेंटर उभं राहिल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल किंवा इथं काय झालेलं आहे. हे एकाच भागात आपल्याला करायचं नाही, अनेक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ही सेंटर करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून त्या बाबतीमध्ये करतोय. आता कधी कधी काही जण असाही प्रचार करतात, आता आपला सिनेमा रोड त्याचं काहीतरी करार होता तो संपला, ते अजून लोक तीच राहतात. परंतु त्याच्यामध्ये असं बोललं जातं अजित पवार यांना काढूनच टाकणार आहे, आता इथं अमकच करणार आहे. मित्रांनो, गेले 91 पासून आजपर्यंत अनेक ठिकाणी सुधारणा करत असताना रस्ते रुंद केले असतील, कधी रस्त्यावरची घरं काढण्याचा प्रसंग आला तर त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही, त्यांना पक्क चांगलं घर बांधून दिलं. हे पण तुम्ही अनेक जणांना विचारा, त्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली. त्याच्यामुळं मलाही कळतं. पण बारामती ज्या पद्धतीनं वाढतीये, ज्या पद्धतीनं वाहनांची संख्या वाढतीये, इथं ज्यांच्या कारचे त्यांच्याकडे एजन्सीज आहेत, तुमची आपली मारुती असेल, आपली टोयोटा असेल, आपल्या इतर काही गाड्या हुंदाई वगैरे इतर गाड्या असतील, महिंद्रा असेल, ट्रॅक्टर असतील, दररोज कितीतरी माझे बारामतीकर किंवा आजूबाजूचे लोक वाहनं घेत असतात. त्याला रस्ते तर करावे लागतील, त्याला रस्ते तर रुंद करावे लागतील. रस्ते वाहनांची संख्या वाढल्यानंतर आता तुम्ही बघत असाल, आपण तिथे एक 9-10 कोटी रुपयाचं बीज गुणन केंद्राच्या तिथं उद्यान करतोय. जरा उशीर झालाय त्याला, परंतु ते आता मला इलेक्शनच्या आधी पूर्ण करायचं होतं, पण नाही जमलं. पण करीन, इलेक्शन संपलं का होईना करीन. तिथं दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड आपल्याला करायचे, त्या सर्व्हिस रोडचं पण काम सुरू केलंय. परंतु काही जेवढी जागा आपल्या हातात आहे तिथं सर्व्हिस रोड करता येतं, पण जिथं जागा नाही तिथं सर्व्हिस रोड नाही करतायत. ही आपली अडचण आहे. या प्रकारे म्हणूनच मधल्या काळात पालखी मार्ग बाहेरनं आपण नेला आणि त्याच्यातनं थोडंसं ट्रॅफिक तिकडनं आपण बाहेर काढलं. अनेक प्रकारच्या 4 लेन त्या ठिकाणी केलेले. आणि म्हणून बारामतीकरांनो, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना ह्याच्यातून निवडणूक जवळ आली की काही जण काय त्यांच्या अंगात येतं. लोकशाही पद्धतीने संविधानाने घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना उभं राहण्याचा अधिकार दिलाय. अरे पण 5 वर्ष तुम्ही कुठं असता? तुम्ही कुणाचं काही अडीअडचणी समजून घेतल्यात? तुम्ही एकदम निवडणुका लागल्यानंतर येता आणि पुन्हा टीका टिप्पणी करत बसता. त्याच्यात मला निवडणुका संपल्यावर सांगा ना, मी तुमचा लोकप्रतिनिधी, अजित पवार इथे हे सार्वजनिक गोष्ट आहे, ही आम्हाला करून दे. आता काही ठिकाणी आपल्याला ऍक्सिडेंट होऊ नये, अपघात होऊ नये, प्रत्येकाचं एकंदरीत जाणं येणं सुरक्षित व्हावं, याकरता काही ठिकाणी मला डिवायडर टाकावे लागतात. तिथं पण नाराजी, इथं डिवायडर कशाला टाकला? अरे बाबांनो, पूर्वीची बारामती आणि आताची बारामतीमध्ये जमीन आसमानाचा फरक पडला आहे. 67ला ज्यावेळेस बारामती पवारसाहेब प्रतिनिधित्व करत होते त्यावेळेस बारामतीचे मतदार 17,000 होते. आता 7 पट वाढलेले आहेत. आता 1,02,000 झालेले आहेत. आता 7 पट ज्यावेळेस बारामतीकर वाढतात त्यावेळेस त्या पद्धतीनं मला रस्ते आणि इतर गोष्टी कराव्या लागतील ना. सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा सिग्नल असतील किंवा काही ठिकाणी स्पीड ब्रेकर असतील, या गोष्टी कराव्याच लागतात. नाही केल्या तरी पण परत म्हणाल ह्याला इतक्यादा निवडून देते, ह्याचं काही लक्षच नाही. म्हणजे दोन्हीकडनं टीका करणारे टीका करू शकतात. या गोष्टीचा विचार तरुण बारामतीकरांनी, माझ्या मधल्या वयातल्या बारामतीकरांनी, वडीलधाऱ्यांनी केला पाहिजे. मी सातत्याने आज प्रचंड, म्हणजे मला भाषणात सांगता येणार नाही, कारण काय होतं ते सगळं मीडिया सगळ्या महाराष्ट्रात दाखवतं आणि मग ते बाकीचे म्हणतात अरे बापरे इथं एवढं यांनी केलं, मग ते आमचं काय, अशा पद्धतीनं तुलना होती. पण तुम्ही रेल्वे स्टेशन बघा, आज तुम्ही फिरायला गेला तरी तुम्हाला अभिमान वाटेल एवढं चांगलं रेल्वे स्टेशन झालेलं आहे. एसटी स्टँड बघा, त्याच्यातल्या काही त्रुटी, मी मधून तिथं जात असतो, कुणाला पाठवत असतो,
माझं तुम्हाला सांगण्या की काही त्रुटी असल्या तर मी इथं स्टाफ ठेवलेला आहे, त्यांना सांगा, त्यांना ताकीद केलेली आहे की असं काही कानावर आलं तरी ताबडतोब दुरुस्त करायचं. आता माझ्याबरोबर मंदार शिक्षण उद्धव गावडे आम्ही ती पाहणी करायला गेलेलो होतो नक्षत्र उद्यानमध्ये. आपण तिथं खूप चांगल्या पद्धतीनं एक सेंटर उभं केलेलं आहे आणि ते सगळी पाहणी करत असताना तिथं मला वाटतं बांदलकड काम आहे ना का बागलकड ते 4 दगड पडलेली ते बसतात ना कॉर्नरची. मी लगेच त्याला फोन करून सांगितलं ती 4 दगड बसव. कोण सांगते जे याला दगड बसवून खाला बसवून. तुम्हाला फिरताना जे दिसतंय ना काही राहत असेल माझ्याकडनं, मी पण माणूस आहे, मी काही सर्व गुण संपन्न हा दावा माझा अजिबात नाही, पण माझा हा दावा आहे मी जेवढं बारकाईनं बारामतीकरांच्या करता ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी बघत असतो तेवढा कुणी मायचा लाल एवढं बघू शकत नाही, हा माझा दावा आहे. हे मी अभिमानाने सांगेन. मी ह्याच्यात कधी आळस केला नाही, कधी मी त्याच्यामध्ये कुठली कमतरता भासू दिली नाही. थोडासा वेळ लागला असेल, आज देखील वेगवेगळ्या पद्धतीनं. आता मला एका गोष्टीचं समाधान आहे, सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं करत असताना लोकांना अंदाज येत नव्हता की कसं होतंय, काय होतंय आणि कसं पुढे जाणार आहे. आणि नंतर जसं जसं चित्र पलटत गेलं, पहिल्यांदा आम्ही विद्या कॉर्नर टू आमचा गदिमा तो रस्ता केला, त्याच्यामध्ये थोडासा लोकांना अंदाज आला की काहीतरी बरं करतोय. त्याच्यामध्ये जरा म्युझिक सकाळचं लावायला सुरुवात केली. एक तर बहादर आला, दादा हे म्युझिकने मला त्रास होतोय. आता म्हणलं ही पहिलाच मला जन्माला आला, म्युझिकने त्रास होतोय. सकाळी चांगलं काही कानावर आलं, पक्ष्यांचा किलबिलाट कानावर आला, चांगले म्युझिक, चांगले विचार चांगले आले, चांगले अभंग कानावर आले तर बरं वाटतं. पण असे पण काही लोक असतात, ठीक आहे, जेवढ्या व्यक्ती तेवढे त्यांचे वेगवेगळे विचार असू शकतात, त्याहीबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु मी नेहमी बहुसंख्य लोकांचा आदर करतो आणि नंतर ह्या गोष्टी केल्या. पहिल्यांदा कुठली झाडं चोरून दिली, अनेक गोष्टी केल्या, कुठं काही खूप त्रास झाला, पण आम्ही चिकाटी सोडली नाही. आज पण कॅनॉलला जे काही ब्रिज झालेले आहेत, आत्ताही काही ब्रिज होणार आहेत, किंवा तिथपासून त्या कडेपर्यंत जवळचीपर्यंत जे कॅनॉलवर काम चाललंय, आज तुम्हालाच फिरत असताना समाधान मिळतं ना, आनंद मिळतो ना. कुठं काही अजून घडत असेल तर आम्ही डिपार्टमेंटला सांगू की इथं जरा काही लोक चुकीचं वागतायत, त्याच्यावर ऍक्शन घ्या, त्यांच्यावर कारवाई करा. शेवटी ही आपली सर्वांची बारामती आहे. आज हे बाकीचे समोरचे टीका टिप्पणी करून वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण अनेक प्रकारची नावं ठेवून त्यामध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण माझा एवढाच प्रयत्न आहे की इथं गरीबाला देखील दिवसभर काम, त्याने विक्रीचं, भाजी विक्रीचं किंवा फळ विक्रीचं काम केल्यानंतर त्याची संध्याकाळी चूल पेटली पाहिजे. अशाही लोकांना समाधान वाटलं पाहिजे की बारामतीकर माझाही विचार करतात. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याकरता तुमचे आशीर्वाद मला उद्याच्या 20 तारखेला पाहिजे. त्याकरता हे जे काही 41 उमेदवार दिलेले आहेत त्याच्यातले 8 बिनविरोध सोडले तर 33 उमेदवार आहेत. त्या 33 उमेदवारांच्याकडं तुम्ही बघू नका, तुम्ही माझ्याकडे बघा. या बाकीच्या 41 लोकांकडे कसं काम करून घ्यायचं ती जबाबदारी माझी. त्याच्यामध्ये आत्ताही फिरत असताना वेगवेगळ्या भागामध्ये मला चिठ्ठी आल्या की दादा या भागामध्ये ही अडचण आहे, दादा त्या भागामध्ये ती अडचण आहे. सोडू द्या, कुठं स्मशानभूमीची अडचण असेल, कुठं दोफनभूमीची अडचण असेल, कुठं उद्यानाची अडचण असेल, कुठं भाजी मंडईची अडचण असेल, कुठं आणखीन हॉकर झोन करण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, कुठं पार्किंगची समस्या असेल, करू द्या. ते करण्याची क्षमता ही आम्ही उभ्या केलेल्या उमेदवारांच्या मध्ये, का तर मी त्यांच्या पाठीशी. आज मी सरकारमध्ये, आज सरकारमध्ये असताना मी मागे बारामतीकरांना तुम्हाला सांगितलं, आपलं बजेट आहे अवघं 40-45 कोटीचं वर्षाचं. 40-45 कोटीमध्ये काही काम होऊ शकत नाही. आता 40-45 कोटी म्हणजे 41 लोकांना 1-1 कोटी रुपये विकास कामाला. त्याच्यातनं बाकीचा खर्च तर झाडलो बिटलो बाजूलाच राहील. हे असं सगळं गणित आहे. त्यावेळेस मला केंद्राकडनं, आज नाही म्हणलं तरी पंतप्रधानांची माझी ओळख आहे, तुमच्यामुळे आज माझी अमित शाह साहेबांच्या बरोबर ओळख आहे, नड्डा साहेबांच्या बरोबर आहे, गडकरी साहेबांच्या बरोबर आहे, शिवराज चव्हाण साहेबांच्या बरोबर, अनेकांच्या बरोबर आहे. त्याचा फायदा आपण घेऊ. राज्याला आणत असताना बाबा इथं आता हे जे आणलं त्याच्यामध्ये बारामतीकरांचा फायदा झाला ना. जवळपास 23 कोटी
29 लाखाचा प्रोजेक्ट आहे। तो झाल्यानंतर बघा बारामतीकर ते तिथं सायन्स पार्कच्या निमित्तानं पाहायला येतील, पण आजूबाजूच्या गावातल्या ट्रिपा तिथे येतील, आजूबाजूच्या भागातले माझे स्टुडंट येतील आणि त्याच्यातनं बारामतीकरांना व्यवसाय मिळेल। आता परवाच मी काल माझ्याकडे नलवडे आले होते की राजूदादांनी त्यांना पाठवलेलं होतं की आता आपलं ते कृषक असतं ना प्रदर्शन कृषीचं, अनेक महाराष्ट्रातून लोक येतात, काही लाख। आपण ते 3 दिवस करत होतो, पण यावेळेस 5 ते 7 दिवस करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। मी गव्हर्नर साहेबांना इन्व्हिटेशन दिलं, ते आता बाहेर आहेत, परंतु ते आल्यानंतर मी त्यांना बोलवणार आहे, कारण त्यांनाही सेंद्रिय खताची खूप आवड आहे, शेतीची खूप आवड आहे। मी त्यांच्याशी अनेकदा बोललेलो आहे, त्यांना त्या उद्घाटनाला आणणार आहे, कारण आम्हाला मंत्र्यांना उद्घाटन करता येणार नाही, त्यांना बोलवता येणार नाही, आचारसंहिता आहे, परंतु गव्हर्नर साहेबांना बोलवता येतं, ते तिथे येतील आणि त्याचं उद्घाटन करतील। पण मित्रांनो, त्या आत्ताच आपल्या बारामतीचे हॉटेल हे सगळे बुक झालेले आहेत त्याच्याकरता। हे तुम्ही काय काय म्हणत असाल की आम्हाला काय त्याचा उपयोग, ह्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट बारामतीची इकॉनॉमी वाढण्याच्या करता मदत होत असते। बाहेरचे लोक येत असतात, ते इथं राहत असतात, त्यांनी इथं बघितल्यानंतर ते त्यांच्या गावाकडे गेल्यानंतर सांगतात, अरे जाऊन बघा तिथं AI चा वापर खूप चांगला करतात, तिथं अशा पद्धतीनं दुधाचा व्यवसाय चालतो, अशा पद्धतीनं हॉर्टिकल्चर फ्लोरिकल्चरचं काम चालतं। हे आपल्याला करायचंय, त्याच्यातून बारामतीच्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता यावी, हे त्याच्या पाठीमागचं मेन आपलं गणित आहे। उद्याच्याला बाजारपेठ त्याच्यातनं उठाव होतो। आज पुणे विद्येचं माहेरघर समजलं जातं, परंतु त्याचबरोबर आज आपलं बारामती देखील विद्येचं माहेरघर झालेलं आहे, हे आपण नाकारू शकत नाही। आणि त्याच्यात भर घालण्याचं काम कालच मी मध्ये बऱ्याच जणांना बोलत होतो, ह्या सगळ्याच्या मध्ये चर्चा करत असताना मला वाटतं 2 महिन्यापूर्वी मी बारामतीमध्ये एक गव्हर्नमेंटचं नर्सिंग कॉलेज, आपण बारामतीचं हे वर्कशॉप होतं ना STचं, ती 15 एकर जागा मी ते वर्कशॉप तिथनं उचललं आणि आपला ब्रिज आहे ना, ब्रिजच्या पलीकडे टाकलं, फार चांगलं जोरात काम चाललेलं आहे तिथं, आणि 15 एकर जागा मोकळी करून घेतली। त्याच्यात 5 एकर जागेत नर्सिंग कॉलेज आपण काढतोय, ते त्याच्यामध्ये नर्सेस करतात आणि मुली पण नर्सेस होऊ शकतात, मुलंही नर्सेस होऊ शकतात, त्या नर्सचं काम करू शकतात आणि त्याचं प्रशिक्षण आपण तिथं देणार आहे। साधारण बारामतीकरांनो 55 कोटीचा प्रोजेक्ट आहे, इतका सुंदर प्लॅन केलेला आहे की आचारसंहिता वगैरे सगळं सुरू करू, आणि 10 एकर जागा तिथं कॅन्सर हॉस्पिटल करता बाजूला ठेवलेली। तुम्ही बघा, मी मधल्या एकदा 2-3 महिन्याच्या कॅबिनेटमध्ये राज्यात अनेक ठिकाणी करत असताना त्याच्यात बारामती टाकून घेतलेलं आहे। तुम्ही फक्त नेहमी साथ देता तशी साथ द्या, बाकीचं माझ्यावर सोडा। त्या पद्धतीनं ते कॅन्सर हॉस्पिटल आपण करतोय। तुम्ही बघताय आज देशात कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलंय, आम्ही जीव ओतून सांगतोय, ओरडून सांगतोय, अरे तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, बिडी ओढत बसू नका, सिगारेट ओढू नका, काही जण ऐकतच नाही, मग त्रास होतोय। काळजी घ्या आरोग्याची, काळजी घेण्याच्या करता अनेक प्रकारच्या सुविधा आपण बारामतीकरांच्या करता त्या ठिकाणी दिलेल्या आहे आणि त्याचाही आपण पुरेपूर फायदा घ्या, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। मित्रांनो, तेही आपलं कॅन्सर हॉस्पिटल झाल्यानंतर आयुर्वेदिक कॉलेज झालं, आपलं मेडिकल कॉलेज झालं, आपलं नर्सिंग कॉलेज होईल, आपलं त्याच्या संदर्भातलं वेटरनरी कॉलेज, त्याचाही प्लॅन खूप सुंदर केला आहे। ते तिकडं माळावर आपण करतोय, परंतु ते झाल्यानंतर तुम्ही पण कधीतरी तिथं फिरायला जा, जसं बीज गुणन केंद्र केलं ना, तिथं तर रोपवाटिका आहेच, परंतु फिरायला गेल्यानंतर अनेक जण ते रील काढतात, ते रील्स काढतात। मी परवा पण कुठून बारामतीत होतो, तर एक जण बहुतेक ती नववधू असेल, ती सजून नटून थटून नवरा ती दोघांचं मस्तपैकी फोटो सेशन चाललेलं होतं। मी म्हटलं चला, हे समाधान झाले, सगळ्यांना आनंद मिळावा एवढीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे, फक्त त्याचा गैरवापर करू नका।
हे सगळं आपल्या करताय. स्वच्छता तुम्ही ठेवा. आता स्वच्छता ठेवायला लागलेत. आता लोकांना सवय लागली. ती सवय आपल्याला पुढच्या पिढीला पण लावायची आणि मग बाकीचे पण म्हटल्यानंतर त्यांनाही हेवा वाटेल की बाबा हे कसं स्वच्छ ठेवू शकतात. या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. मित्रांनो, आज बारामती येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी येतात, शिक्षणासाठी येतात. अहो, ते आल्यानंतर त्यांना जे दैनंदिन जीवनामध्ये लागतं ते ज्यांचं दुकान असतं त्याचा फायदा होतो ना. त्याच्यामुळे बारामतीची ओळख पुणे पाठोपाठ एक शैक्षणिक हब म्हणून झालेली आहे. भविष्यात तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही मला साथ द्या. माझे 41 ते 8 दिलेत, पण राहिलेल्या 33 उमेदवारांना निवडून द्या. मी आपल्या बारामतीकरांच्या करता IIT आणि IIM यासारख्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट आणण्याच्या करता आपण माझं प्राधान्य असणार आहे. तुमची सगळ्यांची साथ. हे एकटं दुकटं करू शकत नाही. माझ्यामध्ये का उत्साह येतो, माझ्यात का ईर्ष्या येते. आता सकाळी मी आल्या दुपारी तेव्हा बापू पण म्हणत होते, दादा कसं तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत काम करता, एवढं कसं तुमच्या उत्साह येतो. तुम्ही ज्या पद्धतीनं मला साथ देता, कोण कुणाला देते हो. घरातली माणसं देखील घरातल्या माणसाला साथ देत नाही. एवढे नाना ढंगाचे, नाना जातीचे, नाना धर्माचे अनेक वयोगटातली लोक आज मला साथ देतात. त्याच्यामुळे मला उत्साह येतो, त्यामुळे मला प्रेरणा मिळते, त्यामुळे मी ही झोकून देऊन काम करू शकतो. आज जसं मी मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, व्हेटरनरी कॉलेज, TC कॉलेज, माळेगावचं शैक्षणिक संकुल, शारदानगरचं शैक्षणिक संकुल, विद्या प्रतिष्ठानचं शैक्षणिक संकुल, ह्या सगळ्यामध्ये किती मुलं मुली शिकतात माहितीये. अजून पोद्दार बिद्दार बाकीच्यांची नावं घेतली नाही. हे मी घेतलेल्या नावामध्ये 1 लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकतात. कशाला म्हणतात 1 लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी, आणि बाकीच्या जर काढल्या तर ती आणखीन संख्या वाढते. याशिवाय विद्या प्रतिष्ठान मार्फत आपण देशातील सर्वात मोठं सेंटर ऑफ एक्सेलन्स ऑन AI उभारून, आत्ताच मी पुन्हा तिथं बघायला गेलेलो होतो, अत्याधुनिक प्रयोगशाळा तिथं आपण उभारतोय. तेथे गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं प्रशिक्षण आणि संशोधनाचं काम होईल. तुम्ही जरा विचार करा, सर्च करा. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. ते बारामतीकरांच्या नव्हे, पुढच्या पिढीच्या करता आणतोय. आत्ता जे शिकतायत त्यांच्या करता आणतोय. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिला आणि शेतकरी यांच्या बाबतीत संशोधन प्रशिक्षणाचं काम केलं जात आहे. त्याला अधिक कशी गती देता येईल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. ह्याच्याकरता आपण प्रयत्न करतो. मित्रांनो, इतर लोक येऊन काहीतरी भाषण करून हे करायचं ते करायचं, टीकाटिप्पणी, मी टीकाटिप्पणी करायला आलो नाही. उद्या टीकाटिप्पणी करणारी कदाचित भाषणं होतील, पण मी बारामतीचा पुढचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं आपल्याला करायचा आहे ते सांगण्याच्या करता मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. आणि दुसरं कोणी करू शकत नाही, दुसऱ्याचा घास नाही, हे पण लक्षामध्ये ठेवा. त्याच्यामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं सिंगापूरच्या धर्तीवर आपल्या नगरपालिका मार्फत बारामती स्मार्ट व इनोव्हेशन सिटी म्हणून उदयाला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. AIचा वापर आपण कृषी विज्ञान केंद्रात केला. यंदा 500 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे. कारखाना पण मदत करतोय, आपली PDCC बँक मदत करते, इतर पण संस्था मदत करताय. लोकांनी आता तशा पद्धतीनं सुरुवात केलेली आहे. ती सुरुवात करत असताना VSI बी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची मदत केलेली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, हे पवार साहेबांनी त्याच्यात लक्ष घातलंय, आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलंय, सरकारने लक्ष घातलंय. ते केलं पाहिजे. AIचा वापर जग करायला लागलंय. आता इथं योगेश बसलाय, त्याच्यामध्ये आम्ही माळेगाव कारखान्यामध्ये AIचा वापर करतोय. त्याला 1 रुपया देखील आम्ही खर्च केला नाही. असणाऱ्या ओळखीमध्ये त्या मालकाला सांगितलं होतं, परदेशामध्ये त्याने काही कारखान्यामध्ये केलं. मी म्हणलं पहिलं माळेगावमध्ये करून दाखव, तिथं सक्सेस झालं तर पुढच्या वेळेस मग दुसरीकडे कुठं करायचं त्याला आम्ही पैसे देऊ. त्याच्यातून योगेशला विचारा रिकव्हरीमध्ये फरक पडलाय की नाही. त्याच्यात इतकं बारकाईने सगळ्या गोष्टी चालल्यात. हे केलं पाहिजे. ते केल्याशिवाय आपले टोटल लॉसेस कमी होणार नाही, आपली रिकव्हरी वाढणार नाही, आपल्यातले जे लिकेजेस आहेत ते कमी होणार नाही.
आणि ते तंत्रज्ञान विकसित झालं ना, ती आणण्याची आपल्या क्षमता आहे ना. ते आता मी पुढच्या टप्प्यात बारामती बँक, बारामती खरेदी विक्री संघ, बारामती दूध संघ आणि मार्केट कमिटी या 4 संस्थांना पण करतोय. आणि उद्याची निवडणूक झाल्यावर बारामती नगर परिषदेमध्ये देखील करणार आहे. इथं कुणाच्याही मनामध्ये आम्ही अजित पवारकडे बघून घड्याळाचं बटन दाबलं, परंतु इथं ठराविक लोकांचं चालतं असं मी होऊन देणार नाही, हा माझा शब्द आहे. त्यामध्ये सगळे मिळून प्रत्येकाचे, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर असतील, माझे व्यापारी असतील, माझे छोटे लघु उद्योजक असतील, माझे छोटे व्यवसायधारक असतील, अनेक प्रकारचे लोक इथे राहतात. काही नोकरदार असतील, त्यांच्या बघण्यात, त्यांच्या ऐकण्यात जर कुठला काही प्रोजेक्ट आलेला असेल किंवा चांगलं काही असेल तर सांगा ना मला, मी ऐकायला तयार आहे. मी त्याच्यामध्ये कुणाला लक्ष घालायला सांगितलं आणि त्याच्यात आपण काय करू शकतो ते आपण करू. इथं प्रत्येकाला एक समाधानाचं जीवन जगता आलं पाहिजे. तो कुठल्याही जाती धर्माचा आणि कुठल्याही वयोगटातला असू द्या, या पद्धतीचं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आणि त्याच्यातनं मी जे काही सांगतोय की बारामती स्मार्ट आणि इनोव्हेशन सिटी म्हणून उदयाला आणण्याचा प्रयत्न ज्यावेळेस आपण मायक्रोसॉफ्टच्या मदतीने सिंगापूरच्या धर्तीवर करू पाहतोय, अगदी जसंच्या तसं करता येणार नाही, पण त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न तर आम्ही करू. मी जर मागच्या सभेत सांगितलं असतं की पुढच्या वेळेस मी तुमचं तिरंगा सर्कल ते डायनामिक्सचा रोड असा करणार, तुम्ही म्हटलं असतं हे काही बरडायला लागले, असं कधी होईल का? पण आता दिसलं ना, होतंय ना. बस स्थानक असं होईल का? विमानतळाच्या धर्तीवर बस स्थानक दाखवलं ना करून. आपल्या इमारती वेगवेगळ्या पंचायत समिती असतील किंवा इतर अनेक इमारती असतील किंवा बारामती नगर परिषदेची इमारत, जुनी इमारत आता आहे तिथंच आहे, परंतु नवी आणि जुनी एक वेगळ्या प्रकारचं डिझाईन करून जाता येता तुम्ही तिकडे बघितलं तरी तुम्हाला अभिमान वाटतो ना की आमची बारामतीची नगरपालिका आहे. या पद्धतीनं अनेक गोष्टी, काही जण काय करतात, कुठेतरी भावनिक मुद्दा करायचा, कुठेतरी सांगायचं ह्या असंच करतोय, हे तसंच करतोय, ही तर काढतोय. मी तशा पद्धतीचा नाही. मी प्रत्येक धर्माचा आदर करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या बाप दादांनी तशा प्रकारची शिकवण मला शिकवलेली आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्हाला त्या रस्त्याने देते, म्हणून आम्ही ते सगळं करू पाहतोय. आणि त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. नगरपालिका प्रशासनात घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम मंजुरी, ज्याला टीपी परवानगी आपण म्हणतो, कायदा व सुव्यवस्था, महत्वाचं म्हणजे घनकचरा व्यवस्थापन, त्याचबरोबर वीज बचत, विविध प्रकारचे दाखले इत्यादी विषयांच्या मध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स व सॅटेलाइट मॅपिंग तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करून एक गतिमान सर्व्हिस सेवा देण्यासाठी लोकांचा, त्याच्यात माझ्या बारामतीकरांचा वेळ वाचला पाहिजे, त्यांचे श्रम वाचले पाहिजे, त्यांचा पैसा वाचला पाहिजे. ह्या बचत करून बऱ्याच जणांना तर नगरपालिकेमध्ये यायचं कारण नाही, अशा प्रकारची व्यवस्था टप्प्याटप्प्याने करण्याचा आमच्या सगळ्यांचा इरादा आहे. आणि ते करण्याच्या करता माझ्या विचाराचे जर नगरसेविका निवडून दिले तर मी हे करणार आहे. उद्या माझ्या विरोधातले दिले तर मी काही आणलं तर दादाने आणलं आमचा विरोध, आणि मग काय करायचं त्यांचं? मला सपोर्ट करणारी टीम पाहिजे का नाही? तर मी तुम्हाला सपोर्ट करू शकतो ना. तुम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं घड्याळाकडे लक्ष द्या. 5 वर्ष तुमच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी या पाट्याची, तुम्ही काय. पण ती माझ्या भावकीतलाच नाही, याला कशाला द्यायचं, लय स्वतः तोरात चालतोय, आमचं तमको, काही तसलं बघू नका. तुम्ही माझ्याकडे बघा आणि त्या बाबतीमध्ये बटणं दाबा. माझ्या लाडक्या बहिणींना पण सांगेन, माझ्या लाडक्या भावांना पण सांगेन, माझ्या सगळ्या युवा युवतींना पण सांगेन आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन. नाहीतर कधी कधी कार्यकर्ते ह्याची जिरवायची, अरे तू त्याची जिरवायला गेला तर माझं जिरतय ना. हो ना, शेवटी बारामतीचा निकाल कुणाकडे बघून, अजित पवारच्या बारामतीत अजित पवारच्या 41 पैकी किती आले, त्याच्यात संख्या कमी झाली तर माझाच कमीपणा आहे ना. लोक बाकीचे म्हणतील यायला बारामतीकरांना काय म्हणावं, एवढं काम जर अजित पवारांनी आमच्याकडे केलं असतं तर आम्ही तर बिंदूरच दिलं असतं म्हणले असते.
म्हणले असते की नाही? मग त्याच्यामुळं बारामतीकरांनो ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा आणि त्या पद्धतीनं हे मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं विविध प्रयोग आज जगात जे होत आहे त्या पद्धतीनं त्याच्यातलं आपल्याला जे घ्यायचं आहे, आपल्या फायद्याचं जे आहे, नगरपालिकेच्या किंवा इतर संस्थांच्या उपयोगाचं जे आहे, किंवा उद्याच्याला इथं CBSE स्कूल माझ्या गोरगरीब मुला मुलींच्या करता इंग्लिश मिडियमचा मी काढतोय, हे कशा करता काढतो? त्या दिवशी विचारायला ना मी पाहायला आलो होतो त्यावेळेस मला अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ही वरच्या मजल्याला पैसेच नाही. लगेच पैशाचे वेगळ्या पद्धतीनं निधी उपलब्ध करून दिला. तुम्ही आमच्या विचाराचे 41 लोक निवडून दिल्यानंतर ह्या अडचणी येणार नाही. बाकीचे सांगतील आमची केंद्रात सत्ताच नाही, आमच्या राज्यात काही चालतच नाही, आणि मग कशाला मतं मागायला चाललंय? त्यामध्ये काम करण्याच्या करता शेवटी विकास कशामध्ये होतो? भाषण करून विकास होतो, गोड गोड बोलून विकास होतो. त्याला सगळ्याची जोड मिळावी लागते. आज बारामतीमध्ये कितीतरी कामं मी CSR मधनं करून टाकतो. त्याच्यात केंद्राचा पैसा नाही, राज्याचा पैसा नाही, बारामतीकरांचा पैसा नाही. काय मुकुटराव काय झालं? बोलायचं म्हणलं लिंक तुटल, त्यातलं काहीतरी बोलायचं. थांबा आता नाही, नंतर हे त्यांना माझ्या गाडी पशी जवळ ठेव, मी तिथं जाताना बोलतो तुमच्या. याला मुकुटराव अप्पाला लईच काळजी बघा. बघ सुनी त्याच्यामध्ये माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, बारामतीतील शिक्षण, आपल्या परिसरातील आरोग्य, पाणी, वीज पुरवठा, बांधकाम, शासकीय सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सर्व अधिकाधिक लोकांच्याकडून ज्या सुविधांचा वापर होतो त्या टप्प्याटप्प्याने AI आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना त्याचा अधिकचा फायदा कसा करून देता येईल याचा प्रयत्न हा आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. त्याकरता माझ्या विचाराची ही सगळी टीम बारामतीकरांनी द्यावी. यात डिजिटलायझेशनचा मोठा भाग आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि याच्याकरता मी मगाशी म्हटलो होतो की मायक्रोसॉफ्टद्वारे सिंगापूर येथे एक्सपिरियन्स सेंटरला भेट देण्याचं निमंत्रण आपल्याला आलेलं आहे. आणि तंत्रज्ञानात या तज्ज्ञांच्या मदतीनं हा बदल घडून आणण्याच्यासाठी आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आणि इतर पण अनेक गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या बारामतीमध्ये करायच्या, आणि त्या करण्याच्या करता आपल्याला मला आपली सगळ्यांची साथ ही मित्रांनो हवी आहे. याही गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या समोर करू इच्छितो. मित्रांनो, एकंदरीतच हे सगळं करत असताना मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची की मी काही बिनविरोध निवडून आलेले त्यांनी पण इतर आपल्या सहकाऱ्यांना निवडून आणण्याच्या करता प्रयत्न करा. नाहीतर आता काय बिनविरोध निवडून आलो, मी तर झालोच नगरसेवक. अरे पण तू नगरसेवक झाला, तुझ्या सहकाऱ्यांना नको का निवडून आणायला? ह्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करा. आणि अजिबात उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, शिवसृष्टीचं काम किती लोकांनी जाऊन बघितलं, आणि शिवसृष्टीला जायचा रस्ता तो कॅनॉलच्या शेजारून जो आपण करतोय ना, तुम्ही आता त्या रोडने गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इतका भव्य अशा पद्धतीचा रस्ता आपण त्या शिवसृष्टीला जाण्याचा. आणि तिथं मला एका गोष्टीचं समाधान आहे, जिथं इरिगेशनची जागा आहे तिथं काही प्रश्न येत नाही, कारण सरकारचंच काम रस्त्याचं आहे, त्याच्यावर सरकारचंच इरिगेशन डिपार्टमेंट आहे. पण काही शेतकऱ्यांनी पण तिथं सहकार्य केलं, आणि त्याच्यामुळं तिथं एक वेगळ्या पद्धतीनं काम आपल्याला सुरू करता आलं. आपल्या नदीचं केलेलं सुशोभीकरण, ह्याच्यामध्ये अजून काही किरकोळ त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या मी दुरुस्त करतोय. त्याही बद्दल आपण काळजी करू नका. आपली बारामतीची बारामती पाणी पुरवठा योजना, माझा प्रयत्न आहे की रोजचे रोज माझ्या मायमाऊलीला, माझ्या लाडक्या बहिणीला आणि तिच्या कुटुंबाला पाणी मिळालं पाहिजे. कसल्याही प्रकारची अडचण आली तर रोजचे रोज तिला किंवा त्या कुटुंबाला लागणारं पाणी कसं मिळेल. जर एखाद्या दिवशी काही
शटडाऊन आला किंवा काही रिपेअर करायचं असेल पाईपलाईन वगैरे तेवढ्या पुरतं कधी कधी होतं, कारण एवढा सगळा मेंटेनन्स करायचा हे काही साधी सोधी गोष्ट नसते. वसंतराव पवार नाट्यगृह ते पण आता अंतिम टप्प्यामध्ये, त्याच्यामध्ये पण आपण जवळपास 75 कोटी रुपये खर्च करून तिथलं सगळं कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि हे सगळं आपण उभा करत आणलेलं आहे. इंदापूर चौकातलं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम पण जोरात चाललेलं आहे, ते पण जवळपास 200 कोटी रुपयाचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हालाच तिथं खूप ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे आपण चांगल्या पद्धतीनं करणार. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, आपल्या शहराचा बकालपणा होणार नाही या पद्धतीनं काही काही स्पॉट आपण करूया. तिथं तुम्हाला जाहिरात लावायची लावा, नगरपालिकेचे जे काही फी असेल ती भरा आणि जाहिरात लावा. हे जे कधी कधी सगळं बारामती वेगवेगळ्या पद्धतीनं बोर्डनी व्यापून टाकतात, त्याच्यातून ठीक आहे प्रत्येक महापुरुषांचा आम्हालाही आदर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाई माता ह्या सगळ्याच्या बद्दल आम्हाला आदर आहे. अण्णाभाऊ साठे असतील, मौलाना आझाद असतील, शिवशाहू फुले आंबेडकर असतील, या सगळ्यांच्याच बद्दल. पण आपलं शहर पण चांगलं दिसलं पाहिजे. आता मी परवा कुठं बरं गेलो होतो, तिथं मी एका ठिकाणी, मी ज्यावेळेस बाहेर फिरत असतो ना तिथं बघत असतो कुठं काय चांगलं आहे आणि ते आपल्याकडे कसं राबवता येईल आणि त्याच्यातनं बारामती शहराचा बकालपणा कसा कमी करता येईल हे सतत माझ्या डोक्यामध्ये असतं. ही पण गोष्ट आपण इंदोर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ सुंदर चांगलं शहर आहे. मध्ये आता पुण्यामध्ये, आता मी तुमचा पालकमंत्री आहे, पहिल्यांदा 3 कुठली शहरं घ्यावी, मग त्याच्यात आम्ही लोणावळा एक शहर घेतलंय, दुसरं चाकण एक शहर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, काही लाख तिथली लोकसंख्या झालेली आहे. काही दिवसांनी चाकणच्या परिसरामध्ये महानगरपालिका झाली तर आश्चर्य वाटून देऊ नका, नुकतं चाकण नाही तो परिसर. तशा पद्धतीनं आपण 3रं शहर बारामती घेतलंय. म्हणजे एक मी घेतलं मावळ लोकसभा मतदारसंघातलं, एक घेतलं शिरूर लोकसभा मतदारसंघातलं, एक घेतलं बारामती लोकसभा मतदारसंघातलं. पहिल्यांदा या टप्प्यातलं घेतलंय. हे सक्सेस झालं की पुढच्या टप्प्यामध्ये दुसरी शहरं ह्याच 3 लोकसभा मतदारसंघातली घेता येतील. या पद्धतीनं आपण पुढे जाणार आहे. त्याच्यात आम्हाला माझ्या लाडक्या बहिणींची मदत लागेल. गाडी केव्हा येणार काय येणार ते सगळं अगदी मिनिट टू मिनिट असतं आणि आपल्याला इकडचे त्या कचऱ्याचं आपल्याला दुसरीकडे घेऊन जायचंय, त्याही बद्दलचा प्रयत्न मी 2 स्पॉट त्या ठिकाणी निवडले. नाहीतर पुन्हा आता सांगितलं की उद्या कोणतरी मतं मिळवण्याच्या करता बघा आता इथे येऊन कचरा टाकणार या मत त्याला. तसं नाही, जिथं करणार तिथं लोकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी करणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आता नवीन पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे अनेक गोष्टी ह्या पुढे आलेल्या आहेत. मी त्याच्यामध्ये वीर धवल जगदाळे दौंड कारखान्याचं ते डायरेक्टर आहेत, ते बघतात दौंडचा सगळा कचरा निघत असताना. तुम्ही कुठे गेला का रे बघायला? मी सांगितलं होतं योगेश, ती पॅलेट तिथं तयार होत आहे, सगळा कचरा एकत्र, त्याच्यामध्ये दगड, नीट ऐका बारामतीकर, दगड, काच आणि लोखंड, ह्या नाही रबर पण त्याच्यामध्ये हे होतं. म्हणजे 3 गोष्टी बाहेर काढायच्या, बाकी सगळं कचरा कसलाही पाला पाचोळा प्लास्टिक बिस्टिक सगळं त्याच्यात घालायचं. ते सगळं क्रश करतंय आणि साधारण 2,500 लोकसंख्या असेल तर 25 लाख रुपये त्याला फक्त खर्च आहे. आणि त्याची पॅलेट तयार होती, ते गोळी असते ना आपण गायांना म्हणजे ह्याला अंटी बॉयलरला टाकायची. कुठेही कचरा तुम्हाला दिसणार नाही, तिथं जाऊन बघा, हे करता येतं. मी केव्हाही कुठलंही बारामतीकरांच्या करता ज्यावेळेस करतो त्यावेळेस कुठंतरी सक्सेस झालेला असेल तर मी इथं आणतो, तिथं करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या उघड ट्रायल घ्यायची नाही, ट्रायल दुसरीकडे घ्यायची, ती सक्सेस झाल्यावर आपल्याकडे आणायची. ज्याची ट्रायल घेतली असताना नुकसान झालं तरी सहन करण्याची ताकद आहे, तिथं ट्रायल घ्यायची. आज इथं मी काही ट्रायल घ्यायला गेलो, नुकसान झालं, बघा जनतेचा पैसा कसा उडवला ह्यांनी, कुणी म्हणायलाच नको. या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जायचंय. त्याच्या संदर्भातलं
तुम्ही किती लोकांनी मला बघितलं माहिती नाही, परंतु बाबूजी नाईक वाड्याचं सुशोभीकरणाचं काम चाललंय, अंतिम टप्प्यामध्ये आलंय. एकदा जाऊन बघा काम कसं झालंय. तुम्हाला का जाऊन बघा म्हणतोय म्हणजे अजून कुठं काही 90% काम झालंय, 10% राहिलंय. तुमच्या उपयुक्त सूचना जर मला उपयोगी पडल्या तर ते राहिलेले 10% दुरुस्त करीन. त्याच्यामुळे जाण्याच्या खर्चात तसदी घ्या आणि सांगा अजित हे दिसतंय बरोबर, पण इथं अजून असं असं कर, मला पटलं तर मी करीन. हे आपण तिथं एक चांगला स्पॉट त्या बाबतीमध्ये आपण तिथं तयार केलेला आहे. आणि करताना तुम्ही बघा वेगवेगळ्या भागामध्ये आपण करतोय. तांदूळवाडी भागामध्ये आता नव्हतं म्हणून जे आता नवीन तांदूळवाडी भागामध्ये ते या संदर्भातलं सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंगचं तिथं आपण आणलेलं आहे. त्याचबरोबर आपली रुई जवळची ओढा आम्ही टप्प्याटप्प्याने, जसं इथं कॅनॉलला लाईनिंग, बाकीकडे शेतकरी मला लाईनिंग करून देत नाही, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु रुईपासून निघालेला ओढा तो पण मला वाटतं मोतीबागेच्या ठिकाणी पुढं आपल्या करा नदीला मिळतो. तो टप्प्याटप्प्याने लाईनिंग करण्याचं काम आपलं चाललेलं आहे. जे जे महत्वाचे ओढे आहेत, इकडं बबलूची शेती आहे, तो त्या ओढ्याचं नाव काय, त्या बबलूच्या शेती पाटस रोडवरून नाही का तो येतो, तो तिथल्याही ओढ्याचं काम चालू केलं. कारण उद्याच्याला पाऊस पडल्यानंतर काही काही महाभाग फार हुशार असतात. पाऊस पडला, काही मिनिटात काही इंच पाऊस पडला आणि पाणी साठलं, बघा बारामतीचा सर्वांगीण विकास कसा झाला. अरे कमीत काळात एवढा पाऊस झाला तर जरा कळ काढ ना, थोड्या तासाभरात पाणी तिथलं वसरून जाईल. लेंडी ओढा कसा होता, आता कसा झाला. ह्याच गोष्टी करणं सहजासहजी शक्य नाहीये, परंतु ह्या टर्म मध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही पण अनुभवातनं बरंच शिकत चाललेलो आहे. आमची पहिली टर्म आणि नंतरची दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, जशा जशा टर्म तुम्ही माझ्या वाढवताय तसा तसा मलाही अनुभव येतोय आणि त्या अनुभवाचा फायदा मी बारामतीकरांना करून देण्याच्या करता माझं सर्वस्व पणाला लावतोय. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घ्या. आता आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव हा पण आपलं 11 कोटी रुपयाचं काम चाललंय. मला महिला बऱ्याचदा म्हणायच्या, मुली म्हणायच्या की दादा तो तलाव, पुरुष पण तिथं, स्त्रिया पण तिथं, टायमिंग वेगळं होतं, परंतु आता महिलांच्या करता वेगळा स्विमिंग पूल आणि पुरुषांच्या करता वेगळा स्विमिंग पूल, अशी व्यवस्था आपण त्या बाबतीमध्ये करतोय. एक स्विमिंग पूल आपण इकडं पण करून दिलाय शारदा नगरला, तुम्ही कधी जाऊन बघा. अतिशय मस्त इंडोर स्विमिंग पूल त्या ठिकाणी केलेला आहे. आता शारदा नगरला देखील आपला तो सगळा पट्टा आहे, तिथं पण सुशोभीकरणाचं टेंडर पास केलेलं आहे. तेही लवकरच सगळं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की इथं पण म्हणजे कुठल्या एका भागात माझ्या बारामतीमध्ये चारी बाजूला जी लोक राहतात त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या भागात 2 घटका फिरता आलं पाहिजे, काही 2 तास वेळ घालवता आला पाहिजे, गप्पा टप्पा मारता आल्या पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींना पण सासूनी कसा काल त्रास दिला ते दुसरीला सांगता आलं पाहिजे, किंवा सुनेला असंही सांगता आलं पाहिजे माझी आई जेवढी प्रेम करत नाही एवढी माझी सासू प्रेम करते. अशा गप्पा तर आपल्याला गप्पा मारायला तर खूप आवडते, पण टाईम मिळाला पाहिजे ना. त्याच्याकरता वेगवेगळे स्पॉट, त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय आणि ते काम मित्रांनो आपण त्या बाबतीमध्ये करतोय. रुई जवळची ओढ्याचं लाईनिंगचं पण काम आपण काढलेलं आहे. देवी मंदिर ते जवळची रोड हा 4 पदरी आपण करतोय, तेही काम आपण सुरू केलेलं आहे. 3 आपला पूर्वीचा 3 हत्ती चौक, परंतु आता तिरंगा सर्कल ते पार पेन्सिल चौक, परंतु त्याच्याही पुढे आता आपण जातोय. तिथं पण आपण चांगल्या पद्धतीनं, आणि इथलं CBSE स्कूल याला 15 कोटी रुपये देऊन ते CBSE स्कूल झालं की मी सगळी इमारत काढून टाकणार आहे. कारण इथं आतमध्ये तुम्ही मतदानाला जाता अंधार अंधार, माझी मुलं गोरगरिबांची शिकतायत एकदम अंधार. आता याच्यामध्ये सनलाईट, हवा, वारा, पाणी ह्या सगळ्याचा विचार करून हे जे काही असतं ज्याला थोडी बहुत ग्रीन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो ते करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्याच पलीकडं आपल्या इथलं पालखीचा मुक्काम असतो, त्यावेळेस तिथं टॉयलेट ब्लॉक पण आपण फार चांगल्या पद्धतीनं माझ्या महिलांच्या करता पुरुषांच्या करता करतोय. अनेक इतर पण भागामध्ये
स्वच्छतागृह ते पण आपण मंजूर केलेले आहेत, त्याही जागा मी सिलेक्ट केलेल्या आहेत। बारामती शहराच्या करता हे विजेचा आता एवढा मोठा वापर आपण करतो, त्याकरता साधारण 1 ते 1.5 मेगावॉट एवढं सौर प्रकल्प आपण उभा करणार आहे। ती जमिनीची पण ऑर्डर निघालेली आहे, त्याचंही टेंडर करून ती एका भागामध्ये आपण ती वीज तयार करणार, ती महावितरणला देणार। त्या बदल्यात महावितरणनी आम्ही बारामतीकर पंपाच्या करता म्हणजे पाणी पुरवठ्याच्या आणि आमच्या शहराच्या करता जी वीज वापरतोय ती वीज त्या बदल्यात त्यांनी आपल्याला द्यायची, असं ते आपण काम केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या मुस्लिम समाजाच्या करता शादीखाना तोही अतिशय चांगला, म्हणजे किती लोकांनी बघितलं मला माहिती नाही, परंतु सगळ्यांना समाधान वाटेल अशा पद्धतीचं आपण बांधलेलं आहे। आणि वाढीव हद्द बारामती वाढतीये, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अजूनही महाराष्ट्रातले काही जिल्ह्याची ठिकाणाला अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही, जिल्ह्याची ठिकाणं आहेत अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही। असंच मध्ये एका मिटिंगला मी CM साहेबांना म्हणत होतो की आपण एक कार्यक्रम घेऊ की आम्ही जिल्ह्याच्या, जसं आम्ही तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायती दिल्या, पूर्वी तिथे ग्रामपंचायती होत्या, माळेगावला पण आम्ही नगरपंचायत दिली, तशा पद्धतीनं चाकडला, तुमच्या मंचरला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण नगरपंचायती दिलेल्या आहेत। तशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वाढीव एरिया जो येतोय तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्याशिवाय स्वच्छता राहत नाही, डासांचा प्रादुर्भाव कमी होत नाही। या बारीक सारीक गोष्टी आहेत त्याही आपण त्या ठिकाणी करतोय। आणि वाढीव हद्दीमध्ये स्ट्रीट लाईटचं काम, अशा पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम हे निश्चितपणे चाललेलं आहे। मित्रांनो, माझ्या एक गोष्ट लक्षात आली, आपण दशक्रिया विधी जो केला ना, तो केल्यानंतर मला आजूबाजूच्याही तालुक्यातले अनेक लोक सांगतात, दादा आम्ही तुम्ही केलेल्या दशक्रिया विधीला तिथं जातो आणि दशक्रियाचं सगळं विधी उरकतो, एवढं ते पॉप्युलर झालंय। मग मी विचार केला की बाबा एवढं लोकांची सोय होत असेल, कारण इथं आलेल्या प्रत्येकाला नियतीचं बोलावणं आल्यानंतर जायचंय, त्यावेळेस जे काही धार्मिक विधी असतात, ज्या काही परंपरा चालत आलेल्या आहेत, त्याच्यात कुठेही कटुता येता कामा नये, म्हणून नवीन 3 दशक्रिया विधीच्या करता आम्ही घाट बांधतोय, त्याला 12 कोटी रुपये मंजूर केले आणि ते स्पॉट पण निवडलेले। एक आपण इकडं पांढरीच्या महादेवाच्या तिथं आहे, दुसरा आपण जळोचीच्या ठिकाणी आहे आणि तिसरा आपण मळद आहे ना, मळदच्या अलीकडं म्हणजे बारामतीच्या हद्दीत, पण तो मळदकरांना आणि तिथल्या सगळ्या लोकांना फार चांगला प्लॅन केलेला आहे। झाल्यानंतर तुम्हालाही कळेल की बाबा खरंच, आणि तुम्हालाही माहिती आहे मी बोलतो तसं करतो, मी शब्दाचा पक्का आहे। त्या एका ठिकाणचं काम पण त्या ठिकाणी चालू झालेलं आहे। आणि मी मगाशी सांगितलं 12 एकरावर तांदूळवाडी येथे सायन्स पार्क, माझ्या बारामतीच्या गोरगरिबांच्या मध्यमवर्गीयांच्या सगळ्या घटकातल्या मुलामुलींना सायन्स पार्क म्हणजे काय, काय विज्ञान काय असतं आणि विज्ञानाचा वापर आपल्या भल्याकरता कसा करायचा असतो ते आम्हाला लहानपणापासून त्या मुलाच्या मुलीच्या डोक्यामध्ये बिंबवायचं आहे। म्हणून 12 एकरामध्ये 23 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण तिथं करतोय, 23 कोटी रुपयाचा प्रकल्प। मित्रांनो, ही साधी सुधी गोष्ट नाहीये, हे तुम्हाला माझ्या विरोधात जेवढी पॅनल झाली कुणी सांगणार नाही, नुसतं काहीतरी सांगतील हे कॉन्ट्रॅक्टर आहे, हे अमकेन तमकेन, हे असलेच आहेत नाही तसलेच आहेत, हे पैसेवाले आहेत, हे अमकेवाले आहेत। अरे कशाचं काय, सगळे आपण माणसंच आहेत ना हरामासाची। काहीतरी टीका करत असताना काही पण टीका करायची, काही पण बोलायचं। बाहेरची लोक येतील ती तर काय सांगतील आणखीन सांगता येत नाही, ते शेवटी जे काही बरं वाईट व्हायचं तुमचं माझं बारामतीत होणार आहे, त्याच्यामुळे बाहेरच्यांचा नादच करू नका, फक्त नाद माझा करा एवढंच। त्याच्यामुळे दुसरा काही डोक्यामध्ये आणू नका। आणि अजून काही तुमच्या लक्षात आलं तरी मला सांगा की अजित एवढं तू सांगितलं, परंतु ह्या गोष्टी त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आता माझ्याकडे वेळ कमी आहे, परंतु हे सायन्स डिस्कवरी सेंटर भौतिकशास्त्र फार चांगला 23 कोटीचा हा प्लॅन आपण करतोय की ज्याच्यातनं ह्या मुलांना मुलींना खूप काही शिकता येण्यासारखं आहे, त्याच्यात नाविन्यता आहे, त्याच्यामध्ये गणित विभाग आहे। ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या शैक्षणिक काळामध्ये शिकू शकलेला नाहीये, अशा पद्धतीनं सर्जनशील शिक्षणाचं केंद्र
अशा पद्धतीचं हे सगळं काम आपण त्या बाबतीमध्ये उभं करणार आहोत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अनेक इतर पण बाबी ह्या आपल्या सगळ्यांच्या चाललेल्या आहेत. ह्या गोष्टीचा पण भान आपण सर्वांनी ठेवावं. एक गोष्ट मी मान्य करीन, अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रभागामध्ये समजा सर्वसाधारण जागा असली तरी तिथं मी कदाचित आरक्षणाचा उमेदवार टाकला असेल, काही बाबतीमध्ये काही वेगळा निर्णय घेतला असेल, परंतु त्यावेळेस तो मला योग्य वाटला म्हणून मी घेतला. तुम्ही जसं आजपर्यंत माझ्यावर प्रेम दाखवलं, माझ्या शब्दावर विश्वास दाखवला, माझा शब्द अंतिम मानला आणि तुम्ही माझ्या सगळं ऐकलं, त्या पद्धतीनं माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मी अतिशय नम्रतापूर्वक बारामतीकरांना विनंती करतो, हे जे काही सांगितलेलं आहे हा सारखं माझ्या डोक्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मधल्या 5 वर्षाची टर्म संपल्यानंतर 17, 22 नंतर 26 पर्यंत तुम्ही बघा, इतर ठिकाणी 4 वर्षात एवढी काही कामं झाली नाही, कारण सगळं त्या चीफ ऑफिसरच्या हातात होतं. माझे 41 नगरसेवक आणि स्वीकृत समजा 45 नगरसेवक तिथं नव्हते, तरी देखील जेवढं काही चांगल्यात चांगलं करता आलं तेवढं करण्याचा प्रयत्न केला. आता ही एकंदरीत 45 लोकांची टीम तुम्ही मला साथ दिली. तुम्ही तुमचं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून उद्याच्या 20 तारखेला त्या ठिकाणी केलं. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कुठल्याही आउट घटकेचा विचार न करता, पुढच्या 5 वर्षाचा विचार डोळ्यासमोर ठेवून, आणि आता ही जी काही मी सांगता सभा घेतलेली आहे त्या सांगता सभेच्या निमित्तानं जे काही मी मगाशीपासून तुम्हाला सांगतो, मी एकही राजकीय कुठलं वक्तव्य केलेलं नाहीये, मी पॉलिटिकल बोललेलो नाहीये. मी ज्याच्यात माझ्या नव्या पिढीच्या बारामतीकरांचाही फायदा आहे आणि बारामतीच्या आजूबाजूच्या भागातले लोक देखील त्यांची मुलं मुली इथं आणून दर्जेदार शिक्षण मिळवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि देशातला किंवा राज्यातला एक जबाबदार नागरिक म्हणून त्याला घडवण्याचा प्रयत्न करतात किंवा तिला घडवण्याचा प्रयत्न करतात. याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझं तेच ध्येय आहे की आपल्या परिसराचा, आपल्या भागाचा सर्वांगीण विकास आणि तो सगळ्या घटकातल्या माझ्या सहकार्यांचा असला पाहिजे. या पद्धतीनं मी मागे पण सभेत सांगितलं, अनेक महापुरुषांच्या अर्धपुतळ्याचं पण मी तिथं काम हातामध्ये घेतलेलं आहे, तेही काम चाललेलं आहे. मला सगळ्या समाजाच्या बद्दल, सगळ्या घटकांच्या बद्दल, सगळ्या महापुरुषांच्या बद्दल, सगळ्या आमच्या महान स्त्रियांच्या बद्दल आदर आहे. त्या सगळ्यांच्या समोर मी नतमस्तक होतो, त्यांना अभिवादन करतो. परंतु हे सगळं करत असताना मला कुणाच्याही बद्दल आकस नाही, कुणाच्याही बद्दल राग नाही. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की ह्याच 41 लोकांना आता संधी मिळालेली आहे आणि तुम्हाला कुणाला मिळाली नाही. काही जणांचं काम चांगलं असेल तर मी त्यांचा स्वीकृतच्या करता विचार करीन. स्वीकृतच्या जागा तुम्ही माझ्या विचाराचे सगळे 41 निवडून दिले तर 4 का 5 जागा, 4 जागा असतात. त्या पद्धतीनं त्या कशा वर्षाच्या करता द्यायच्या त्याचाही विचार करीन. कुठल्या वेगवेगळ्या घटकाला, अनेक घटकाला आपण संधी दिली. यावेळेस मी होलार समाजाला संधी देत असताना माझ्या वाल्मिक समाजाला थांबावं लागलं, नाही तर तिथं कुणी ना कुणी प्रतिनिधी असायचं. हरकत नाही, मी तिथं वेगळ्यांना संधी त्या ठिकाणी देऊ शकतो. मी उदाहरण म्हणून सांगितलं. किंवा अनेक ठिकाणी अनेक सहकारी मित्रांना. म्हणून माझी बारामतीकरांनो, व्यापारी बंधूंनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या सुज्ञ सगळ्या व्यवसायधारकांनो, सगळ्यांना माझं आव्हान आहे, सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आता उद्याचाच दिवस फक्त राहिलेला आहे. कुठेही घाण राहू नका. आपण स्वतः उमेदवार होत असं समजून, जसं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही लाखाच्या फरकाने मला मताधिक्य देतात आणि तेवढ्याच अभिमानाने मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आतमध्ये जात असतो आणि त्याच्यातनं मलाही एक अभिमान वाटत असतो की ह्या बारामतीकरांनी मला एवढं मोठं साथ दिलेली आहे. तशाच पद्धतीची साथ उद्याच्या पण 20 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सचिनला पण प्रचंड मताधिक्याने, त्याचं सगळं बाकीची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे, ती सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. परंतु त्याला पण आणि इतर पण जे उमेदवार उभे केलेले आहेत, मी ह्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, उद्याच्या काळापासून काम सुरू झाल्यानंतर ह्याच्यातल्यानी एकानी पण तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठं तडा जाऊन देण्याचं काम केलं तर त्याचाही मुलायजा मी ठेवणार नाही. मी सगळी गोष्ट त्यांच्या साक्षीनं सांगितलेली आहे. त्यांनी पण नीटपणे जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता वेळ दिला पाहिजे, तिथं मदत केली पाहिजे.
तिथं काम केलं पाहिजे, तिथं पाठपुरावा केला पाहिजे, दर्जेदार काम कसं होईल, कामाची क्वालिटी कशी मिळेल हे त्याच्यातलं कुठल्याच समाजावर अन्याय होणार नाही, कुठल्या घटकाला दुर्लक्षित केलं जाणार नाही, या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना मित्रांनो त्या बाबतीतलं काम करायचंय. आणि म्हणून हे काम केव्हा होणार आहे, तुम्ही उद्याच्या 20 तारखेला घड्याळाच्या शेजारचं बटन दाबलं तरच या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहे. ह्याची पण खुणगाट आपण सगळ्यांनी मनामध्ये बाळगा, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. मी हे सगळं जे काही उभं राहिलंय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लोन न काढता, काही ठिकाणी कर्ज रोखे काढले जातात आणि कर्ज काढलं जातं, काही तर कामं आपण व्याजात तर केलेली आहे, हेही तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, परंतु व्याजातनं कामं त्या ठिकाणी करून दाखवली आणि तशा पद्धतीनं आपण पुढं केलेलो आहे. या गोष्टीचा विचार देखील माझ्या बारामतीकरांनी केला पाहिजे, अशा पद्धतीनं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे. आणि मगाशी बोलता बोलता सचिन म्हणाला प्रास्ताविकामध्ये एक देशातलं एक चांगलं शहर म्हणून बारामतीकर, मी परवा पण मला वाटतं 10 तारखेला पवार साहेबांच्या 12 तारखेला वाढदिवस असतो, पण तिथं जेवण ठेवलं होतं सुप्रियांनी आणि त्याला सगळ्यांना आम्ही बरेच जण गेलो होतो, मी प्रफुल्लभाई, इतर पण अनेक मान्यवर होतो. त्यावेळेस अनेक जण भेटले, त्याच्यातले इतके जण म्हणत होते की दादा आम्हाला एकदा तुमची बारामती बघायला यायची. खूप जणांना आपल्या बारामतीबद्दल एक कुतूहल आहे, एक आकर्षण आहे, काय केलंय आणि बारामतीकर कशी साथ देतात आणि हे सगळेजण कसे गुण्यागोविंदाने राहतात, हे कसा एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देण्याचा प्रयत्न करतात, अशा पद्धतीनं एक फार मोठं कुतूहल दिल्लीमध्ये देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परवाच्या काळामध्ये जवळनं पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. त्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगू शकतो, मी ज्यावेळेस महाराष्ट्रात जातो त्यावेळेस प्रचार करताना सांगतो, मी जशी माझी बारामती केली तसं तुमचं शहर करण्याच्या करता मी तुम्हाला मदत करतो. तेव्हा ती लोक आपल्याला मतदान करण्याच्या करता विचार करतात की खरंच बाबा ह्यानं बारामती केली, खरंच बाबा ह्यानं पिंपरी चिंचवड शहर केलंय, आपण करून दाखवलंय. त्यावेळेस आपण त्यांना मतं मागायला जातो. इतर लोक मतं मागतात, त्यांनी कधी काही केलंच नाही, करून दाखवण्याचा प्रयत्न देखील केला नाही, फक्त राजकारण आहे की राजकारण केलंय आणि कुठला तरी भावनिक मुद्दा काढायचा, कुठंतरी काहीतरी कसं मतं मिळवता येतील अशा प्रकारचा प्रयत्न करायचा. ही पण बाब आपण लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यावी. आणि एकंदरीत हे सगळं करत असताना गेल्या 30-35 वर्षापासून आपण हे सगळी कामं करतोय. आपल्याला अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे माझा तो इथलं कुठलं रे पुनावाला गार्डन ना, हे बुल पुनावाला अलीकडचं ना, पलीकडचं बुल, आणि हे त्या पुनावाला गार्डनच्या समोर आपलं ते राज्यपाल काहीतरी वसाहत का काय, हा, तिथल्याही लोकांच्या करता तिथं जरा कंजेस्टेड होतं, त्यांची पण पर्यायी व्यवस्था चांगल्या पद्धतीनं, उद्या त्यांचाही धंदा व्हावा परंतु तिथंही बॉटलनेक होऊ नये, अशा ज्या गोष्टी आपल्याला जाणवत आहे त्या करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्याच्यातून सूर्यनगरी असेल किंवा कुठलाही परिसर असेल त्याही भागातले इतरचे प्रश्न, कारण आता इकडच्या ज्या भागातले प्रश्न सुटलेले आहेत ते तिथली कामं झालीत, आता ज्या भागात ते राहिलेले आहेत तिथली कामं आपल्याला करायची. आणि अजून महायुतीचं सरकार 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहणार आहे, केंद्राचं सरकार 3.5 वर्ष त्यांची मुदत आहे, त्याच्यावर तोही काही प्रश्न नाही. आणि बाकीच्या संदर्भामध्ये आता ज्या गोष्टी करायच्यात, म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बारामतीमध्ये असणारा एक जातीय सलोखा ह्याला कुठेही गालबोट लागू नये, तिथं कुठेही अडचण येऊ नये, ह्या प्रकारे आपण सगळेजण मिळून पुढे जाण्याचा प्रयत्न करून आज आपली बारामतीची ओळख स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर अशा प्रकारची आहे. परवा पण कुठेतरी काहीतरी घडलं, मला बल्लांनी काय तुम्ही कुठेतरी मेसेज केला होता, परंतु ताबडतोबच पोलिसांनी त्याचा तपास लावला, कुणाचा तरी मरण खून झाला होता, म्हणजे जुन्या मुरगाव रोडला. अशा पद्धतीने काही विकृती असतात, जेवढा समाज खरं तर कोणी विकृत राहू नये म्हणून आपला प्रयत्न मनापासून आपण करतो, पण कुणी विकृती केली आणि काही झालं तर त्याचा तपास कसा ताबडतोब लागेल आणि त्याच्या संबंधितांच्या वर कडक शासन कसं होईल
याबद्दलचा पण प्रयत्न आपला सगळ्यांचा त्या ठिकाणी असतो. तर म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की निवडणुका आल्या की काही जण राजकीय खेळ सुरू होतात, आरोप प्रत्यारोप होतात. मी मात्र आरोप करण्याच्या पेक्षा विरोधकांना कामातनं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि विरोधकांना कामातनं उत्तर देणं ह्याच्यावरच मी जास्त विश्वास ठेवत असतो. माझं लक्ष लोकांच्या कामाकडे असतं. कामाचं चोख नियोजन झालं पाहिजे, काम वेळेवर पूर्ण झाली पाहिजे, लोकांना त्याच्यातनं सुविधा मिळायला हव्यात आणि त्या वेळेत मिळायला हव्यात. यासाठी माझा आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आग्रह असतो. टीका करणाऱ्यांना टीका करत राहू द्यात. मी टीकेला कामातनं उत्तर देण्याच्यावर विश्वास ठेवतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सरकारमध्ये आहे आणि सरकारच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न सोडवणं हे आम्हाला अधिक सोपं जातं. आज या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. म्हणून मित्रांनो, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर विरोधकांच्याकडनं लाडक्या बहिणींच्या योजनेच्या संदर्भात आज अफवा पसरवण्याचं काम झालं. शेवटी आमच्या लाडक्या बहिणींनी आम्ही शब्द दिला आणि तो आम्ही पूर्ण केला. मी एकदा शब्द दिला की शब्दाचा पक्का आहे हे अख्ख्या राज्याला माहिती आहे आणि त्याच्याकरता येणाऱ्या शनिवारी 21 तारीख शनिवारी मारुतीचा वार आहे. शनिवारी 20 तारखेला आपण आपल्या प्रभागामध्ये आपल्या वॉर्डामध्ये मतदान करायला जाणार आहे. त्यावेळेस जी काही मतपत्रिका येईल त्यामध्ये घड्याळ हे चिन्ह त्या बाबतीमध्ये बघा. ते घड्याळ चिन्ह माझं स्वतःचं घड्याळ चिन्ह आहे असं समजून आपण त्या चिन्हासमोरचं बटन दाबून नगराध्यक्षाचे उमेदवार सचिन सदाशिवराव सातव आणि इतर माझे ते 32 उमेदवार 32 अरे तू सोडून 32 सॉरी 33 म्हणजे 34 कोणतं 34 आणि 8 41 अधिक 1 42 बरोबर 34. तुम्हाला प्रत्येकाला 3-3च मतं द्यायचा अधिकार आहे. जिथं बिनविरोध झालंय तिथं 2, एक काही ठिकाणी एकच. जिथं दोन्ही जागा बिनविरोध झाल्या प्रभाग क्रमांक 6ला तिथं एकच. त्याच्यामुळं तशा पद्धतीनं घड्याळ आपण बघा. कुठेही मत चुकून देऊ नका. कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. कालही आपण बरोबर होतो, आजही बरोबर आहे, उद्याही आपल्याला बरोबर राहायचं आहे. आणि मी आज तुम्हाला बारामतीकरांना शब्द देतो. मी आज 18 तारखेला तुमच्याशी बोलतोय, परंतु 25 मध्ये 30ला 5 वर्षांना पूर्ण होती. त्यावेळेस आजची बारामती आणि 2030ची बारामती ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल झालेला तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. त्याच्यात आमूलाग्र बदल मी आणि माझे सगळे सहकारी मित्र मिळून करू. त्याच्यामध्ये सर्वांची साथ घेऊ, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊ, आया बहिणींचं सहकार्य, लाडक्या बहिणींचं सहकार्य घेऊ आणि या पद्धतीनं पुढे जाऊ. आता बारामतीच्या भविष्यातील विकासासाठी नव्या पिढीतून तरुण नेतृत्व तयार करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी आपल्याला त्या सर्वांना संधी द्यायची आहे आणि त्याच्यातनं काही अनुभवी लोक मी देण्याचा प्रयत्न केला आहे, काही नवीन पहिल्या दमाचे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही आमच्या लाडक्या बहिणी या पण तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे तुम्हाला शेवटचं आव्हान आहे, चला समृद्ध आणि विकसित बारामतीसाठी आपण पुन्हा एकदा सज्ज होऊया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हाच्या शेवटचं बटन दाबून यांना प्रचंड मताधिक्याने उद्याची 5 वर्ष बारामती महाराष्ट्रातलं तालुक्याचं नंबर 1चं शहर बनवण्याच्या करता आपण सगळ्यांनी साथ द्या हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. हीच आदरणीय दादांच्या कार्याची शैली आहे. आपल्या संपूर्ण भाषणामध्ये 1 तासपेक्षा जास्त झालेल्या भाषणामध्ये फक्त आणि फक्त समाजकारण, फक्त आणि फक्त बारामतीचा विकास. म्युझिक थांबवा. एक महत्वाचा या ठिकाणी घोषणा आपण करतोय. प्रभाग क्रमांक 14 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विशाल पवार यांनी आपल्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. मी विशाल पवार यांचं खूप खूप स्वागत करतो. आदरणीय दादांच्या हस्ते आपला सन्मान करतो आणि
ही साथ हा पाठिंबा फक्त विकासाचा आहे. आदरणीय दादा त्यांचं स्वागत करणार आहेत. येणाऱ्या काळात बारामतीकरांसाठी असंख्य सुविधा देण्याचा आणि प्रत्येक बारामतीकरांना त्या विकासाचा भाग बनवण्याचा माझा मनापासून प्रयत्न राहील अशी दादांनी या ठिकाणी घोषणा केली आहे. कॅन्सर हॉस्पिटल, IIT, IIM आणि सिंगापूरच्या धर्तीवर स्मार्ट सिटी करण्याचा आदरणीय दादांचा